आम्ही निघालो जळगावला जायला. पहाटे 6:30ची आमची ट्रेन होती. लकीली 5:30 पर्यंत आमची कॅब पण बुक झाली. पहिल्यांदाच आम्ही वंदे भारतने प्रवास करणार होतो, त्यामुळे आम्ही फार एक्सायटेड होतो. ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर आलेली आणि खरंच ट्रेन बाहेरून जेवढी छान दिसते, तेवढीच ती आतून पण नीट अँड क्लीन होती. शार्प 6:25ला आमची ट्रेन पुणे स्टेशनवरून निघाली. मग आमचा प्रवास जळगावच्या दिशेने सुरू झाला. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट आला आणि त्यात होता उपमा, कटलेट, ओट्स कुकीज, इलायची चहा आणि एक मफिन. आणि खरंच नाश्ता छान होता. त्यानंतर त्यांनी गरम पाणी दिलं आणि त्यात टी पावडर मिक्स केली आणि झाला चहा आपला रेडी. मला या चहाकडनं बिलकुल एक्स्पेक्टेशन्स नव्हत्या, पण सरप्राइझिंगली चहा खरंच फार छान होता. हे सगळं झाल्यावर चिनू खेळून खेळून दमून झोपून गेली. 11:30च्या दरम्यान आला आमचा लंच आणि जो फक्त यांच्या तिकीटमध्ये इन्क्लूड होता. लंचमध्ये पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, पोळी, डाळ, भात, एक दही वाटी आणि एक पिकलचं सॅचेट होतं आणि एक गुलाबजाम पण होता बरं का. पण जेवण फारच एव्हरेज होतं. त्यानंतर चिनू फार बोर झालेली, पण ती तिच्या काकांसोबत खरंच फार छान राहते. आणि पहिल्यांदा आम्ही पुणे टू जळगाव प्रवास फक्त 6 तासात पूर्ण केलेला आणि फायनली आम्ही जळगावला पोहोचलो. तर अशी होती आमची पहिली वंदे भारतची ट्रेन जर्नी. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि हो, दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.